काय आहे ना, माझाच धसमुसळपणा, माफ करा. नाही पण काय आहे ना, या मुंबईमध्ये ना ज्याला त्याला घाई असते हो, जो तो पळत सुटत असतो बघा. अगदी खरंय तुमचं. मला ना असं शांत आयुष्य आवडतं, गावाकडचं. वाटलंच मला तुम्ही इथल्या नसणार म्हणून. मी सुद्धा की नाही सातारची आहे. हो का? हो. पण आपल्या माणसासाठी की नाही अडचणीत असली ती की यावं लागतं हो धावत पळत. म्हणूनच आले विनायकाच्या दर्शनाला. आता एकदा का दर्शन झालं की मी शेजारीच ते सिद्धराज बाबा म्हणून कोणी आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. खूप लवकर गुण येतो म्हणतात. बघूया काय होतंय ते. हो ना, त्रासात असला ना माणूस की काही करायला तयार होतो. हो ना. मिळाले बाबा एकदाचे हार. तूच कारणीभूत आहेस या सगळ्या गोष्टींना. त्या भटजींना व्यवस्थित पत्ता दिलाय, किती वाजता यायचं ते सांगितलंच नीट, अजून पत्ता नाहीये त्यांचा. ए इतकंच होतं ना, तर तूच ठरवायचं होतं भटजी, कळलं ना? हॅलो, माझ्यावर काय डाफरतेस? एक तर सगळं शेड्यूल प्लॅन असतं त्यांचं, कळलं ना? हेवी आहे त्यांचं बुकिंग जाम. बसा बसा हातापाय पडून आणलंय त्या भटजीला. कुठे असता तुम्ही? मी ना जालन्याला. मी इथं कशा? ते म्हणजे माझ्या मुलाचं लग्न आहे आज. अरे वा, छान आहे हो. ही आजकालची मुलं आहेत ना हो, त्यांच्या वागण्याला कसलं ताळतंत्रच नाहीये. ना कसलं बंधन, ना कसले संस्कार. लग्ना अगोदर मुलीला दिवस जातात म्हणजे काय चेष्टा आहे? हा, शुभंकरचं मूल आपल्या पोटात आहे म्हटल्यानंतर हाव सुटली तिला, दुसरं काय? नाव काय म्हणाला? शुभंकर प्रधान. नाही, त्या मुलीचं नाव अश्विनी देवधर. शुभंकर कसला विचार करतोय? आशूचा? पण का? आता तर मला बाळ होणार आहे. तू काहीच का शेअर करत नाहीये माझ्याबरोबर? आशू, फायनली हा आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यात आलाच. पण किट्या, आमचं लग्न अशा प्रकारे होईल असं मी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला. आशू, हे एक जगावेगळं लग्न आहे. याचाच अर्थ असा होतो ना की तुम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, खूप खरं प्रेम, राईट? शुभंकर, तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. काय ग, बोल ना. आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तुला पटणार नाही हे माहिती आहे मला, पण माझ्यासाठी तू ते करावंस असं वाटतंय. कशाबद्दल बोलतेस तू? बोल ना लवकर. सिद्धराज बाबांनी एक होम करायला सांगितलंय. कशासाठी? कशासाठी म्हणजे आपल्या घरासाठी. म्हणजे या घराला कोणाची जर दृष्ट लागली असेल किंवा कोणाची कुठली इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्या सगळ्याचा नाश व्हावा आणि बाळ येण्याआधी आपलं घर शुद्ध व्हावं म्हणून. एक मिनिट. हे बघ मिता, आत्याच्या समाधानासाठी एखाद दिवस अंगाला लावणं वेगळं आणि कुठल्या तरी बाबांनी सांगितलंय म्हणून या असल्या बिनबुडाच्या गोष्टींसाठी होम हवन करणं वेगळं. पण नाही, तू नाहीच ऐकणार माझं. पुढच्या 3 मिनिटात जर समीरची आई आणि ते भटजी इकडे आले नाहीत ना तर तुझी काही खैर नाही आहे, लक्षात. अगं मी काय केलंय? एका साईडला तुला आणि एका साईडला मला उभं करेल आणि मध्ये तो अंतरपाठ म्हणून या दोघांचं लग्न लावून टाकेल. कळलं ना? आता या दोघांचं लग्न लावायचं म्हणजे लावायचंच. 1 मिनिट. हे लग्न होणार नाही.